Good morning everyone. Welcome to this new lecture, and in this today's lecture we are going to discuss about the absolute pressure and gauge pressure. Write down the heading, title लिहून घ्या. Absolute pressure and gauge pressure. Pressure म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. Pressure P is equal to F by A. F means force which is the product of mass and acceleration, and area is the length multiplied by breadth if we are going to discuss about a square L and breadth, right? So force per unit area gives us pressure, right? So how to calculate that pressure, what is mean by absolute pressure, what is mean by gauge pressure, that we will discuss in this today's lecture. आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे गेज प्रेशर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि ते कसं फाइंड आउट करायचे. आपल्याला माहिती आहे प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला आणि प्रेशर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे एरियाला. एवढं लक्षात ठेवा. चला तर मग फर्स्ट पॉईंट बघा, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशरमध्ये. आता कन्सिडर अ टँक फिल्ड विथ वॉटर ॲज शोन इन फिगर. लेट मी शो यू द डायग्राम. ही डायग्राम बघा. डायग्रामचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे बोर्डासाठी. CETसाठी फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. बघा एक कंटेनर आहे. डायग्रामचं नाव बघा, प्रेशर ड्यू टू इमॅजिनरी सिलेंडर ऑफ फ्लुइड. फ्लुइडचं इमॅजिनरी सिलेंडर आहे. ॲक्च्युअली हे वॉटर टँक आहे. वॉटर टँक कन्सिस्ट ऑफ वॉटर अँड वी हॅव द इमॅजिनरी सिलेंडर ऑफ वॉटर. पाण्याचं हे इमॅजिनरी सिलेंडर आहे. दिस इज द इमॅजिनरी सिलेंडर. पाण्याचं सिलेंडर असतं का? नाही. रिअलमध्ये आयडियल सिच्युएशनमध्ये ते नाही आहे, पण आपण इमॅजिनरी कन्सिडर करत आहोत. प्रॅक्टिकली इट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल. लेट अस गो फॉर द थिंग्स. बघा हे एक सिलेंडर आहे. ह्या सिलेंडरचा वरच्या सरफेसवर आपण फोर्स लावलेला आहे F1. डाऊनवर्ड फोर्स आहे F2. हा वर जाणारा फोर्स आहे. पाण्याला वर दाबणारा एक फोर्स आहे. त्या फोर्सला आपण म्हणू शकतो बायोन्सी फोर्स आहे. वॉटर आपल्यावरती एक्झर्ट करणारा फोर्स. आपण पाण्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स F1 डाऊनवर्ड फोर्स. दुसरं महत्त्वाचं आहे प्रेशर. X1 ह्या पॉईंटला, X1 ही पोझिशन आहे. X1 पोझिशनला P1 प्रेशर आहे. X2 पोझिशनला P2 प्रेशर आहे. आता जर डिफरन्स घेतला आपण ह्या दोन्हीमधला तर आपल्याला हाईट मिळणार आहे. हाईट याची इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला, X2 मायनस X1. ओके, X2 मायनस X1 अँड दिस mg इज द डाऊनवर्ड फोर्स. आता बघा खाली येणारे फोर्सेस किती आहेत, 1 2 आणि वर जाणारा हा 1. म्हणजे जर इक्वेशन आपण फाइंड आउट केलं तर वर जाणारा एकच फोर्स आहे आणि खाली येणारे 2 फोर्स आहेत. 2 खाली येणारे फोर्स आहेत किंवा एका दिशेतले फोर्स आहेत, तर त्यांची काय होते ॲडिशन. म्हणजे काय इक्वेशन बनल, F1 प्लस mg. हे कशाचे इक्विवलेंट असेल, ह्याला बॅलन्स करायला काय आहे, द सेकंड फोर्स इज F2. हा वरचा फोर्स बॅलन्स करतो आहे, म्हणजे वरच्या दिशेनं लागलेला फोर्स बॅलन्स करतो आहे खालच्या दिशेने येणाऱ्या फोर्सला. म्हणून मग एक इक्वेशन तयार होणार आहे. तेच आपल्याला बघायचं आहे. थेरीमध्ये तेच आहे. X1 मायनस X2 इज द हाईट. ओके, आय हॅव टेकन मॅग्निट्यूड ॲट दॅट पॉईंट. नाऊ X1 अँड X2 बी द हाईट्स मेजर्ड फ्रॉम द रेफरन्स पॉईंट. एखाद्या रेफरन्स पॉईंटपासून X1 आणि X2 ह्या हाईट्स आहेत किंवा त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे हाईट आहे. फर्स्ट पॉईंट बघा, फोर्स F1 ॲक्ट्स डाऊनवर्ड ॲट द टॉप सरफेस ऑफ द सिलेंडर अँड इज ड्यू टू द वेट ऑफ द वॉटर कॉलम अबोव द सिलेंडर. सिलेंडरच्या त्या वॉटर कॉलमचं काहीतरी वेट असणार आहे सिलेंडरच्या वरती. ओके, हा वॉटर कॉलम आहे, ह्याच्यावरती काय आहे, एक वेट आहे. दॅट फोर्स इज गिवन बाय F1 इज इक्वल टू mg, product of mass and acceleration due to gravity. This gives you the force F1 which is in the downward direction. खालच्या दिशेने येणारा फोर्स F1 आहे. आता F2 बघा, द फोर्स F2 इज द अपवर्ड फोर्स. पहिला फोर्स डाऊनवर्ड होता, दुसरा फोर्स अपवर्ड आहे. हे फ्रॉम बॉटम आहे. वरचा होता तो टॉप सरफेसपासून होता, हा बॉटमपासून आहे. बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर अँड इज ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. सिलेंडरच्या खाली काही वॉटर आहे, त्या वॉटरमुळं हा फोर्स आहे F2. तिसरं बघा, तिसरा पॉईंट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर एनक्लोज्ड इन द सिलेंडर इज mg. mg मीन्स वॉट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डाऊनवर्ड. वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज द डाऊनवर्ड फोर्स, राईट. वेर m इज द मास ऑफ द वॉटर इन द सिलेंडर. त्या सिलेंडरमधल्या वॉटरचं मास आहे m
ॲज द वॉटर इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, वॉटर स्टेबल आहे, म्हणून फोर्सेस कसे असले पाहिजेत, बॅलन्स्ड असले पाहिजेत. द फोर्सेस ऑन द सिलेंडर्स आर बॅलन्स्ड. बॅलन्स्ड फोर्सेस नसले असते तर वॉटर स्टेबल राहिलं नसतं, वॉटर काय झालं असतं, फ्लो झालं असतं, किंवा एक नेट इफेक्ट त्याचा काहीतरी दिसला असतं आपल्याला, प्रेशराईज झालं असतं. पण इथं काय आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, वॉटर शांत आहे. ओके, वॉटर शांत आहे म्हणजे काय आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. तर फोर्सेस काय असले पाहिजेत, बॅलन्स्ड असले पाहिजेत, अनबॅलन्स्ड नाहीत. द बॅलन्स ऑफ द फोर्सेस इन मॅग्निट्यूड इज रिटन ॲज. इक्वेशन काय बनेल बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, हे 2 डाऊनवर्ड फोर्सेस आहेत, F1, दुसरा डाऊनवर्ड फोर्स आहे mg, आणि तिसरा फोर्स आहे अपवर्ड F2. तर ह्या दोन्हीचा मिळून काय बनणार आहे, F1 प्लस mg. हा झाला तुमचा डाऊनवर्ड फोर्स, आणि हा काय आहे, mg म्हणजे बघा F2 विच इज इक्वल टू mg प्लस F1. दिस इज वॉट द इक्वेशन इज. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन नंबर 1 काय मिळालं मग आपल्याला, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. लक्षात आलं सर्वांच्या, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg इक्वेशन लिहून घेतलं असेल तुम्ही. आता P1 आणि P2 काय आहेत, व्हॉट आर द पॉईंट्स P1 अँड P2. P1 अँड P2 आर द प्रेशर्स ॲट द टॉप अँड द बॉटम surface ऑफ द सिलेंडर रिस्पेक्टिवली ड्यू टू व्हॉट, ड्यू टू द फ्लुइड्स. फ्रॉम इक्वेशन 2.1 or equation what can be written, फोर्स काय असतो आपल्याला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. याच्यावरून आपण काय लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग फोर्स F1 इज इक्वल टू काय येईल, मग P1A. फोर्स F2 इज इक्वल टू काय येणार आहे, P2A. F1 आणि F2 दोन गोष्टी कळल्या आपल्याला, F1 F2. आता एमची व्हॅल्यू काढायची आहे, जी तर आपल्याला माहिती आहे. मग ज्या अननोन गोष्टी आहेत इक्वेशन नंबर 1 मधल्या, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन नंबर 1 मधल्या आपल्याला एक एक गोष्टी बघायच्यात. हा आहे तुमचा F1 आणि हा आहे तुमचा F2, म्हणजे फोर्स F1 आणि F2 आपल्याला लक्षात आलेत. आता त्याच्यानंतर आपण बघूया, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ऑल्सो द मास m ऑफ द वॉटर इन द सिलेंडर कॅन बी रिटन ॲज. मास कशा पद्धतीने लिहिलं जातं बघा. आता रो, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास m इज इक्वल टू काय येईल, मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जर आलं, मास डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, मग हाईट इंटू एरिया, किंवा व्हॉल्यूमला आपण असं लिहू शकतो LBH. ओके, सो L इंटू बी म्हणजे काय आहे, एरिया. L इंटू बी म्हणजे काय, एरिया, आणि हाईट ॲज इट इज. सो LBH म्हणजे व्हॉल्यूम होतं. म्हणून मासच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, रो ए, आणि x2 मायनस x1 म्हणजे काय आहे, H. म्हणजे A इंटू H म्हणजे काय होतं, व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी विच इज इक्वल टू मास. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी विच इज इक्वल टू मास. सो व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय लिहिले फक्त आपण, व्हॉल्यूम इज रिप्लेस्ड बाय AX1 मायनस x2. ते रिप्लेस केले आपण AH ने, ॲक्च्युअली AH न रिप्लेस केले. हे म्हणजे H आहे तुमचं. x1 मायनस x2 इज नथिंग बट द H. आता हे काय करायचे आहे आपल्याला, पूर्ण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचे. हे m आहे, हे इथल्या mच्या ठिकाणी ठेवून द्या. ओके, F1ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, F2ची व्हॅल्यूसुद्धा आहे. म्हणून मग आपण काय करायचं, F1, F2 आणि m ह्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. तर काय मिळतं आहे बघा, दॅट इक्वेशन आय विल शो यू. जस्ट गो फॉर द डिस्कशन. इथं बघा, F2च्या ठिकाणी काय ठेवलं आपण, F2 इज इक्वल टू P2A, F1 इज इक्वल टू P1A, आणि mच्या ठिकाणी काय ठेवायचे, रो A x2 मायनस x1, आणि जी तर आहेच, इथं mg होतं बघा, लक्षात घ्या mg होतं. जी ॲज इट इज आहे, मास इज रिप्लेस्ड बाय x1 मायनस x2 रो अँड A. बरोबर आहे. तर याच्यामधून, ह्या इक्वेशनमधून, याला इक्वेशन नंबर 2 द्या. फ्रॉम इक्वेशन 2 व्हॉट कॅन बी रिटन, हे A कॉमन काढा, A आणि इथलं एक तीन A कॉमन काढल्याच्या नंतर कॅन्सल आउट होतील. काय उरणार आहे आपल्याला, P2 विच इज इक्वल टू P1 प्लस रो G इंटू x1 मायनस x2. ओके, दिस इक्वेशन कॅन बी यूज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड द लिक्विड. दिस इज द फायनल एक्सप्रेशन. दिस इक्वेशन कॅन बी यूज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड द लिक्विड as the function of the depth below the liquid surface, and also the atmospheric pressure as the function of altitude or the height above the sea level. उंचीवरती
समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवरती जर आपल्याला प्रेशर काढायचं असेल तरी पण आपण हे इक्वेशन वापरू शकतो. त्याच्यानंतर बघा, प्रेशर ड्यू टू इमॅजिनरी सिलेंडर ऑफ फ्लुईड. ओके, सो दिस डायग्राम आपण बघितलेली आहे. या डायग्रामच्या नंतर बघा, x1 अप्पर सरफेस, x2 डाऊनवर्ड सरफेस और लोअर सरफेस, दिस इज द हाईट. आणि डेप्थ जर असेल, डेप्थलाच आपण म्हणतो मायनस ऑफ द हाईट किंवा मायनस एच. x2 मायनस x1 किती येणार आहे? मायनस, त्याची व्हॅल्यू येणार आहे. तर बघा, त्या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 3 द्या याला. दिस इक्वेशन इज रिटन ॲज इक्वेशन 3 द्या. दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि पहिलं एक इक्वेशन लिहिलं होतं आपण F1 F2चं, ते इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 वरून इथं आपण काय ठेवू शकतो? P0. P2 म्हणजे काय आहे? प्रेशर P. P1 म्हणजे काय आहे? P0. x1 मायनस x2 म्हणजे काय आहे? तर x1 मायनस x2 म्हणजे येणार आहे तुमच्याकडं 1. कशामुळं? ते x2 इज इक्वल टू 0 घ्यायचे. बघा कशा पद्धतीने लिहू शकतो आपण. लेट P0 बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सरफेस दॅट इज ॲट x1. कोणत्या ठिकाणी? P0 काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सरफेस दॅट इज ॲट x1. सबस्टिट्यूटिंग x1 इज इक्वल टू 0, P1 इज इक्वल टू P. x1 इज इक्वल टू 0 ठेवा, P1 इज इक्वल टू P ठेवा, P1 इज इक्वल टू P0 ठेवा आणि x2 इज इक्वल टू मायनस एच ठेवायचे. P2 इज इक्वल टू P. तर इथे इक्वेशन कशामध्ये चेंज होणार आहे? P इज इक्वल टू P0 प्लस H रो G. हे दिलेल्या गोष्टी पुट करा. फक्त ह्या 3-4 गोष्टी पुट केल्या इक्वेशन नंबर 3 मध्ये, फायनल एक्सप्रेशन मिळणार आहे P इज इक्वल टू P0 प्लस H रो G. द अबोव इक्वेशन गिव्ज द टोटल प्रेशर और द absolute pressure P at a depth H below the surface of the liquid. The total pressure P at the depth H is the sum of, it is the addition of or sum of P0, the pressure due to atmosphere which acts on the surface of the liquid, and H rho G is the pressure due to the depth H, due to the liquid at depth H. This is what about the absolute pressure article, right? Absolute pressure म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. P0 म्हणजे absolute pressure आहे. P is equal to P0 plus H rho G. This is the total pressure of the liquid in the imaginary cylinder. P0 काय आहे? तर atmospheric pressure which acts on the surface of the liquid. आणि H rho G म्हणजे काय आहे? The pressure at depth. Okay, just remember this equation. With this we will stop here and we will continue with the remaining things in one of the next video. Bye for now and have a nice day. Thank you everyone.